सुरुवातीला एक मोठी बातमी आपण बघणार आहोत। पुण्यामधून ही बातमी आहे। पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। लाल महाल ते डेक्कन इथला छत्रपती संभाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा काढण्यात येतोय। लव जिहाद, धर्मांतर विरोध आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून जाहीर करावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। होय धर्मवीरच असे बॅनर घेऊन मोर्चात विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेत। मोर्चासाठी शनिवार वाड्यापासून लाल महाल मंडईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आलेली आहे। भव्य दिव्य असा हा मोर्चा आहे। होय धर्मवीरचे बॅनर हातात घेतलेले आहेत आणि पुण्यामध्ये विविध संघटना या मोर्चा काढतायत। लव जिहाद मुक्त पुणे व्हावं यासाठी हा मोर्चा आहे आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या मागण्यांकरता सगळे जनाक्रोश मोर्चा काढताना बघायला मिळतात। होय धर्मवीरचे बॅनर आपण बघतोय। पुण्यामध्ये विविध संघटनांकडून हा मोर्चा काढण्यात आलाय। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी थेट आपण बोलणार आहोत। गोविंद, पुण्यामध्ये आपण आहात, हा जनाक्रोश मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय। विविध संघटना एकत्र आलेल्या आहेत। कुठल्या परिसरात हा मोर्चा आता आहे आणि कुठून कुठपर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे? सुवर्णा, अतिविराट असा हा सगळा मोर्चा आपण बघतो आहोत की लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आणि हा मोर्चा जो आहे तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। गोविंद, तूर्तास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मनसे अध्यक्ष राज ठाकरे भांडूप इथल्या एसआरए प्रकल्पाचं भूमिपूजन करतायत। त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। त्या थेट भांडूपच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आपण पोहोचलेले आहोत। आपण थेट ही दृश्य बघतोय। राज ठाकरे भूमिपूजन करतायत। भांडूपला ते गेलेले आहेत। या ठिकाणी मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। राज ठाकरे आपल्याला मध्यभागी दिसतायत। भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू आहे। काही मंत्रोच्चार, काही विधी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भांडूप इथल्या एसआरए प्रकल्पाचं भूमिपूजन करतायत। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांना अधिक विचारूया। विशाल, काय अपडेट? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भांडूप येथील एसआरए प्रकल्पाच्या शुभारंभासाठी भांडूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर कालपासूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईतील जे महत्त्वाचे कार्यक्रम आहेत या कार्यक्रमांना हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काल जैन समाजाच्या कार्यक्रमाला जे की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली होती आणि आज भांडूप येथील जो एसआरए प्रकल्प गेली अनेक वर्ष रखडला होता या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यासाठी म्हणून भांडूपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचलेले आहेत। मनसेचे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुवर्णा, नक्की। मात्र जसं वेगवेगळ्या कार्यक्रमांना ते भेटतायत, मनसेचं एक मिशन मुंबई याचा हा एक छोटा भाग असं म्हणता येईल का? या दृष्टीने याकडे पाहता येईल का? जर आपण पाहायला गेलं तर वेगवेगळ्या शाखांची उद्घाटन असतील, कार्यालयांची उद्घाटन असतील, त्यातच मनसेनं आता घे भरारी अभियान सुद्धा मुंबईत सुरू केलेलं आहे। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत। मग मिसळ महोत्सव असेल किंवा अन्य जत्रा महोत्सव असतील, या सगळ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होत आहेत। त्यामुळे हा सुद्धा एक महत्त्वाचाच कार्यक्रम म्हणू शकतो, कारण का मनसे पदाधिकाऱ्यांकडूनच या प्रकल्पाचा काम जे पुढे केलं जाणार आहे आणि गेली 20 वर्ष हा प्रकल्प रखडलेला होता। आज अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे ते केलं जात आहे। सुवर्णा, नक्की विशाल, धन्यवाद। ही सविस्तर माहिती आपण दिली। भांडूप मधली ही थेट दृश्य आपण बघतोय। आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्याला माहिती देत होते। राज ठाकरे या भूमिपूजन सोहळ्याला भांडूपला उपस्थित आहेत। भांडूपमध्ये एसआरए प्रोजेक्ट जो रखडलेला होता 3-3.5-3.5 वर्षांपासून, त्याचं भूमिपूजन केलं जात आहे। थेट राज ठाकरे या भूमिपूजन कार्यक्रमातून आपण बघू शकतोय। राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं भांडूपमध्ये। एका एसआरए प्रोजेक्टच्या भूमिपूजन कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित आहेत। दुसरीकडे पुण्यामध्ये हिंदू जनाक्रोश मोर्चा, दोन दृश्य एका वेळेला लाईव्ह आपण बघतोय, थेट दृश्य। या घडीला मुंबईमध्ये भांडूप इथं राज ठाकरे यांच्या हस्ते एसआरए प्रोजेक्टचा भूमिपूजन सोहळा होतोय आणि दुसरीकडे पुण्यामध्ये भव्य दिव्य विराट
असं ज्याचा उल्लेख करता येईल, वर्णन ज्याचं करता येईल असा विराट हिंदू जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे। वेगवेगळ्या संघटनांनी हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढलाय। धर्मांतर कायदा, त्यानंतर गोहत्या बंदी या वेगवेगळ्या कारणांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। होय धर्मवीरच असं बॅनर्स सगळ्यांच्या हातात दिसतायत। आता आपण पुण्यामध्ये जाऊया, थेट पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। लाल महाल ते डेक्कन इथला छत्रपती संभाजी महाराज पुतळा असा हा मोर्चा आहे। गोविंद, काय अधिक माहिती? पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे उपस्थित आहेत। हा मोर्चा भव्य दिव्य असा काढण्यात आलाय। तगडा पोलीस बंदोबस्त पुण्यामध्ये बघायला मिळतोय। होय धर्मवीरचे बॅनर अनेकांच्या हातात आहे, वेगवेगळ्या संघटना एकत्र आल्या आहेत आणि पुण्यामध्ये हा हिंदू जन आक्रोश मोर्चा आपल्याला दिसतोय। आता वळणार आहोत स्पीड न्यूज कडे। जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथल्या ज्ञानमंदिर हायस्कूलच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थ्याला शिक्षक आणि शिपायानं अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी आळेफाटा पोलिसात शिक्षक आणि शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षक जयसिंग जाधव आणि शिपाई सोमनाथ कुऱ्हाडेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनमाडच्या ग्रामीण भागात एसटी बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते। कधी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून तर कधी टँकरमधून असा विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। त्यामुळे एसटी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जाते। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्या राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मात्र मंत्रालयात होणाऱ्या तैलचित्राच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हजेरी लावणार नाहीत। हा राजकीय कार्यक्रम असल्याची टीका राऊतांनी केली। कल्याणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाणांनी शिक्षकांची शाळा घेतली। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने 10% मतं बाद होतात। या संदर्भात त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं। सोलापूर जिल्हा महिला काँग्रेसने भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात काँग्रेस भवनाजवळ मेणबत्त्या पेटवून निषेध केला। ब्रिजभूषण सिंग यांची पदावरून हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली। अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या ही बातमी आपण अमरावतीहून बघतो आहोत। अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी अद्याप शिक्षकांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। तर जिल्ह्यातील शिक्षक 2021-2022 मधील पुरस्कारापासून वंचित असून शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाबद्दल शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन इथल्या रिक्षा चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी आता 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिरपूर पोलीस पुढील तपास करतायत। बारामतीत 170 एकरावर कृषी शेती प्रदर्शन भरवण्यात आलंय। हे प्रदर्शन पाहण्याकरता राज्यभरातून शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। तर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाबरोबर भरड धान्याची शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा नफा मिळेल अशी माहिती प्रदर्शनातून देण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दादरच्या स्वामीनारायण मंदिराला भेट देताना बघायला मिळाले। यावेळी त्यांनी नीलकंठवर्णी महाराजांचं दर्शन घेतलं। कोल्हापूरच्या अन्वी घाटगे या चिमुरडीनं कर्नाटकातील सर्वोच्च मूल्य नगिरी या शिखर सर केलेलं आहे। हे शिखर सर करणारी ती सगळ्यात लहान गिर्यारोहक ठरलेली आहे। अन्वीच्या या कामगिरीचं सगळ्या स्तरातून खूप कौतुक होत आहे। दिवसभर भूकच लागणार नाही अशी गोळी शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येते। प्रोटीनसह महत्त्वाचे पोषण तत्व या गोळीत असतील। वर्ल्ड पॅकेजिंग ऑर्गनायझेशन
या ठिकाणचे डॉक्टर चक्रवर्ती यांनी याबाबत माहिती दिली। IIT मद्रासनं स्थापन केलेल्या कंपनीनं भारोस ही स्वदेशी बनावटीची मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम तयार केली आहे। ही OS ऑफ दी शेल्फ हँडसेटमध्ये इन्स्टॉल करता येऊ शकते, ज्या कंपन्या आणि संघटनांचे सुरक्षा आणि गोपनीयता विषयक धोरण कठोर आहे अशांना भारोसच्या माध्यमातून सेवा पुरवण्यात येते। नवीन डेबिट आणि क्रेडिट कार्ड मिळवण्याकरता विलंब होत असून ग्राहकांना महिना दीड महिना वाट बघावी लागते। रशिया युक्रेन युद्धामुळे पुरवठ्यावर कार्डात वापरल्या जाणाऱ्या चिपचा तुटवडा निर्माण झाल्याने विलंब होतोय। सरकारी बँक ग्राहकांना याचा सर्वाधिक फटका बसतोय। नव्या संसद भवनाचा आणखी एक मुहूर्त टळला। यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सध्याच्या संसदेत होणार या संदर्भात सरकारकडून अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलंय। त्याच सोबत सुरक्षेच्या कारणास्तव सेंट्रल विस्टाचे फोटोही वेबसाईटवरून काढण्यात आलेले आहेत। नाकाद्वारे देण्यात येणारी देशातील पहिली कोरोना लस 26 जानेवारीला लॉन्च करण्यात येणार आहे। भारत बायोटेक कंपनीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली। सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात उपलब्ध होणार आहे। भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष खासदार CR पाटील यांनी चांदवडला येऊन श्री रेणुका मातेचं सहपत्नीक दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळावं यासाठी देवीला साकडं घातलं। बोदवडमधील जामठी इथं अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री 2 दुकानं फोडली। त्यानंतर तिसऱ्या दुकानात चोरीचा त्यांचा प्रयत्न फसल्यानं चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला। या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। अमरावतीच्या धामणगावमध्ये समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले। थायलंडमधील 110 भिक्खूंनी परभणी ते दादर चैत्यभूमी अशी पदयात्रा काढली। ही यात्रा जालन्यात दाखल झाली असून हजारो अनुयायांनी मोठ्या उत्साहात यात्रेचं स्वागत केलं। तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रचार करण्याकरता पदयात्रा काढण्यात आली। 23 ते 27 जानेवारी दरम्यान भगवा सप्ताह पाळला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान वांद्रेवरळी सीलिंग पासून सायकल रॅली काढण्यात आली। बाळासाहेबांच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत पक्ष बांधणीवर भर दिला जाणार असून पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली जाणार आहे। धनुष्यबाण चिन्ह हे बाळासाहेबांचं आहे, त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी व्यक्त केला। कल्याणमध्ये ते बोलत होते। यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊतांवर नाव न घेता निशाणा साधला। मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार झाला। पिस्तूल रोखून पैशाची मागणी करत हा गोळीबार करण्यात आला। मात्र गोळीबार करताना पिस्तूल न चालल्यानं थिगळे थोडक्यात बचावले। दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत। पोलिसांकडून शोध सुरू आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे दोन्ही नेते आज अमरावती दौऱ्यावर आहेत। प्रकाश आंबेडकर सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असून चंद्रशेखर बावनकुळे दुपारी 3 वाजता पदवीधर मेळाव्यात संबोधित करणार आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांकरता राखीव 25% जागांवर प्रवेश दिला जातो। यासाठी होणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागेल। नोंदणी झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील प्रश्नांवर चर्चा करण्याकरता सीमा प्रश्न समन्वय समितीची बैठक होणार आहे। नांदेडच्या धर्माबाद, बिलोली, देगलूरमधील लोकांनी तेलंगणात जाण्याची मागणी केली होती। त्यामुळे पुढील भूमिका ठरवण्याकरता आज बिलोलीमध्ये बैठक होणार आहे। मुंबईतील एका बड्या उद्योगपती विरोधात रत्नागिरीच्या भडवळे या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। त्या उद्योगपतीने महसूल विभागाला हाताशी धरून भडवळे गावातील लोकांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय।
शासकीय वाहनांवर अंबर दिवा बसवण्यास मनाई असूनही उस्मानाबादच्या तहसीलदारांनी गाडीवर अंबर दिवा बसवला होता। या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारीवरून उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केली। तहसीलदार गणेश माळी यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। इथल्या एका गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसराला जवानांकडून घेराव घालण्यात आला। मथुरामध्ये पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली। यावेळी बग्गा उर्फ मुन्ना नावाचा आरोपी जखमी झाला असून त्याच्यासह त्याच्या 4 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे। उत्तराखंडच्या पिथौरागडमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे। बिहारमधल्या जमुईमध्ये एका घरात साप आढळल्यानं खळबळ उडाली। शर्थीच्या प्रयत्नांनंतरही सापाला पकडण्यात अपयश आल्यानं नागरिकांनी लाठाकाठ्यांनी या सापाला मारून टाकलं। कलवरी श्रेणीतील वागीर ही 5वी स्टेल्थ पाणबुडी 23 जानेवारीला नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेतली जाणार आहे। ही या श्रेणीतील सर्वाधिक जलद तयार झालेली पाणबुडी आहे। वागीर ही स्टेल्थ पाणबुडी असल्याने समुद्राखालून ती आवाज न करता मार्गक्रमण करते। भारतीय हवाई दलाकडून ईशान्य भारतात लवकरच युद्धाभ्यास केला जाणार आहे। या युद्ध सरावाला प्रलय असं नाव देण्यात आलंय। नुकतंच तैनात करण्यात आलेले S-400 स्क्वॉड्रन लढाऊ विमान देखील या युद्ध सरावाचा एक भाग आहे। नेपाळच्या नवलपरासी इथं भाविकांची बस दरीत कोसळली आहे। नवलपरासी हा भाग आहे। त्रिवेणी धामहून भारतात परतताना भाविकांच्या बसला अपघात झाला। यात 5 जण गंभीर जखमी झालेले आहेत। न्यूझीलंडचे शिक्षक मंत्री क्रिस हिपकिन्स देशाचे पुढील पंतप्रधान असणार आहेत। पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलंय। त्यांच्या जागी लेबर पार्टीचे नेते पदाच्या निवडीत हिपकिन्स हे एकमेव उमेदवार असल्यानं ते पंतप्रधान होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे। पिझ्झा हटने जगातील सगळ्यात मोठा पिझ्झा बनवून वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। लॉस एंजेलिस इथं 13,990 स्क्वेअर फुटाचा पिझ्झा बनवण्यात आलाय। त्याचे 68,000 पीस झाले। तुर्कीच्या बर्सामध्ये UFOच्या आकाराचा गुलाबी ढग दिसला। हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काहींनी हे नयनरम्य दृश्य आहे असं म्हटलं, तर काहींनी UFO जगावर संकटाची सुरुवात अशा विविध शंका उपस्थित केल्या। सापाला किस करणं एकाला चांगलंच महागात पडलेलं आहे। सोशल मीडियावर प्रसिद्धी करता तरुणाने साप पकडून त्याला किस करण्याचा प्रयत्न केला, पण सापाने अचानक चावा घेतला आणि पळ काढला। हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण ट्विटरवर तुफान व्हायरल होतोय। ट्विटवर सध्या 2 तोंडी कासवाचा व्हिडिओ ट्रेंड होतोय। हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही, पण हे दुर्मिळ कासव प्रत्यक्षात पाहण्याची इच्छा अनेक प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे। अभिनेत्री भूमी पेडणेकर नुकतीच व्हॅकेशनवरून परतली। तिचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय। सुट्टीवरून आल्यानंतर कामावर रुजू झाल्यावर भूमीला झोप येते। चक्क मेकअप सुरू असताना भूमी गाढ झोपलेली दिसते। भूमीचा हा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालाय। अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलंय। जान्हवीचा साडीतला हा बोल्ड लुक सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय। अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खानचा एक अपघातग्रस्त महिलेला मदत करत असतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सोहेल भर रस्त्यात त्या महिलेला मदत करताना पाहून नेटकर यांनी सोहेलचं कौतुक केलंय। द नाईट मॅनेजर वेब सिरीजचा थ्रिलर ट्रेलर प्रदर्शित झालाय। या सिनेमात अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत। तमाशे की तरह बस देखो तो जंग कितनी खूबसूरत चीज है, खासकर उनके लिए जो लड़ना नहीं।
स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबतोय. अजून काही ताज्या घडामोडी घेऊन काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.